वेलकम टू आवर चॅनल करियर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना आज 19 जुलै 2025 नीट यूजी 2025 च्या काउन्सिलिंग प्रोसेस मधील सेंट्रल काउन्सिलिंगच्या सुरुवात परवा दिवशी 21 जुलै 2025 पासून सुरू होते। परंतु आज 19 जुलै 2025 ला एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार असं वाटतं, वास्तविक ज्यावेळेस एखादं सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस असेल किंवा सीईटी सेलचं महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस असेल, त्याच्या अगोदर काही दिवस आपल्याला जे काही एमसीसी थ्रू एक नोटिफिकेशन येणं अपेक्षित होतं, ते म्हणजे पीडब्ल्यूडीचं फिजिकल व्हेरिफिकेशन। वास्तविक ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत फॉर्म भरलेला होता, अशा सर्व विद्यार्थ्यांनी जे काही फॉर्म भरलेले आहेत, यामध्ये त्यांना जिल्हा अथॉरिटीकडे जे सर्टिफिकेट पीडब्ल्यूडीचं किंवा दिव्यांगचं किंवा पर्सन विथ बेंचमार्क डिफॉर्मिटीचं सर्टिफिकेट जे मिळालेलं आहे डिसॅबिलिटीचं, ते सर्टिफिकेट अप्लाय करून त्यांनी परीक्षा दिलेली होती आणि अप्लाय केलेलं होतं। परंतु त्याचं फिजिकली व्हेरिफिकेशन होऊन त्या ठिकाणी एक सर्टिफिकेट आपल्याला मिळत असतं आणि त्या प्रकारचे जे सेंटर्स आहेत ते संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास 16 सेंटर्स आहेत। त्या सेंटर्स मध्ये आपल्याला जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचं नोटिफिकेशन एमसीसीच्या माध्यमातून निघणं आवश्यक होतं। ते जवळजवळ 2-3 दिवस तरी व्हायला पाहिजे होतं, 5 दिवस तरी अगोदर व्हायला पाहिजे होतं। परंतु आज 2 दिवसच बाकी राहिले, परंतु एमसीसीच्या वेबसाईटवरती फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ पीडब्ल्यूडी हे काही नोटिफिकेशन आलेलं नाही। त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा ऍडमिशन प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर असतं, तो म्हणजे एनआरआय कन्व्हर्जन। ज्या विद्यार्थी नॉन रेसिडेन्शियल इंडियन असतात, असे विद्यार्थी काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये एंट्री करण्यासाठी त्यांचं एनआरआय कन्व्हर्जनसाठी एमसीसीला मेल करण्यासाठीचा एक नोटिफिकेशन मिळत असतं आणि त्याच्यामध्ये वेळ दिलेला असतो। ते नोटिफिकेशन सुद्धा आज तागायत आलेलं नाही। यावरून मला सध्या तरी मितीला आज असं दिसत आहे की सकाळी 10 वाजता 19 जुलै 2025च्या सकाळी 10 वाजेपर्यंत हे दोन्ही नोटिफिकेशन एमसीसीच्या वेबसाईटवरती अपडेट होताना दिसलेले नाही। त्यामुळं जे काही काउन्सिलिंग प्रोसेसचं जे 4ही राऊंडचं एमसीसी ऑल इंडिया कोट्याचं वेळापत्रक जे पब्लिश झालेलं आहे, ते 21 पासून सुरू होण्यास थोडासा विलंब लागू शकतो असं मला वैयक्तिकला वाटतंय। वास्तविक ऑफिशियली अशा प्रकारची कोणतीही न्यूज नाही, त्यामुळं 21 तारखेला ऑल इंडिया कोट्याचं काउन्सिलिंग सुरू होईलच असं मला वाटत नाही, थोडीशी शंका वाटत आहे। सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना एमसीसी काउन्सिलिंगच्या अगोदर एनआरआय कन्व्हर्जन, त्याचबरोबर पीडब्ल्यूडी फिजिकल व्हेरिफिकेशन ह्याच्या संदर्भातले नोटिफिकेशन सध्या तरी आली नाही। आल्यानंतर मी तुम्हाला लगेच इन्फॉर्म करतो। तोपर्यंत जे काही वेळापत्रक एमसीसीने पब्लिश केलेलं आहे त्यानुसारच काउन्सिलिंग सुरू होईल असंच आपण तोपर्यंत म्हणूया। जोपर्यंत एमसीसी आपल्याला कोणतंही अपडेट देत नाही, नवीन वेळापत्रक देत नाही, किंबहुना एनआरआय कन्व्हर्जनची नोटीस येत नाही किंवा त्याचबरोबर पीडब्ल्यूडी फिजिकल व्हेरिफिकेशनची नोटीस येत नाही, तोपर्यंत आपण अंदाज फक्त बांधू शकतो। प्रत्यक्ष जे अपडेट येईल ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन। त्यासाठी आपल्या सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि तमाम व्ह्युअर्सना आपण हार्दिक शुभेच्छा देऊ आणि तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।